श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे 1 नोव्हेंबर, वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे दिवाळी, ज्याला दीपावली या नावाने सुद्धा आपण ओळखतो. आणि दिवाळी हा सण जो अंधारावर किंवा वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो. पुराणातील कथेनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्येला परत आले होते आणि रावणाचा वध करून ते अयोध्या नगरीत आल्यानंतर अयोध्या नगरवासियांनी दिव्यांनी पूर्ण अयोध्या नगरी उजळवून टाकली होती आणि सुख समृद्धी आणणारा वाईट किंवा अंधार दूर करून दिव्यांच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा हा सण म्हणजेच दीपावली. म्हणून या निमित्ताने लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करते. जो व्यक्ती दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो, लक्ष्मीपूजनाची सेवा करतो, त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मीचा धनवर्षाव करते आणि यामुळे घरातील दरिद्रता दूर होते आणि घरातील अमंगल निघून जातं आणि घरातील धनदौलत समृद्धी कायम राहते. यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. घरातील अलक्ष्मी दूर करून लक्ष्मीच्या स्वागतासाठी अश्विन अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो. आपल्या घरात जी संपत्ती आहे तर ती पूजनीय आहे, ती नेहमी वाढत जावी, तिच्यामध्ये कधीही कमी होऊ नये यासाठी धनाचा अधिपती आणि देवी महालक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते. हा दिवस अतिशय शुभ आहे आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले आहेत. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शुक्रवार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊ शकतं. कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल. घरातील इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी सहवास करेल. तसंच एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरी पण चालेल. शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेमध्येच करा, कारण सकाळ आणि संध्याकाळ ज्या देवी लक्ष्मी सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या संध्याकाळपेक्षा सकाळी जास्त प्रभावी प्रमाणात जागृत असतात आणि म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी जर काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. ज्या प्रकारे आंब्याच्या पानाचा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे, त्याचप्रमाणे धार्मिक दृष्टीने सुद्धा महत्त्व देखील तितकेच आहे. ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानाचे अनेक उपाय सांगितले जातात. या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते. तसेच भाग्य उजळल्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो. जर घरामध्ये सतत वादविवाद, कलह, भांडण, तंटा होत असेल, तर आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल, घरातील मुलांची प्रगती होत नसेल, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, पतीची प्रगती होत नसेल, पतीच्या प्रगतीमध्ये काही अडथळे येत असतील, सुख शांती समृद्धी नसेल, कोणतेही शुभ कार्य घरामध्ये घडत नसेल, तर महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, तर हा एक उपाय तुम्ही दिवाळीच्या दिवशी अवश्य करा. हा उपाय केल्याने भाग्य उजळल्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने व्यक्तीची कर्जमुक्ती आणि इतर संकटातून सुद्धा मुक्तता होते. तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं आणि देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय करतो तेव्हा सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. उपाय करण्यासाठी तुम्हाला आंब्याची 7 पाने लागणार आहेत. ज्याला देठ असतो अशी 7 पानं तुम्हाला आंब्याची आणायची आहेत. यानंतर ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये आपल्याला पाणी टाकायचं किंवा तुम्ही अगदी गंगाजल टाकून सुद्धा ते पाणी तुम्ही कुंकवामध्ये टाकू शकता आणि त्याची पेस्ट आपल्याला तयार करायची आणि एक आंब्याची झाडाची काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि यानंतर या काडीने त्या पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. प्रत्येक पानावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या 7 आंब्याच्या पानांचा तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे. यामध्ये तुम्ही झेंडूची फुले सुद्धा लावू शकता. यानंतर हे तोरण बनवून तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. दिवाळी आहे, दिवाळीनिमित्त आपण घराच्या
मुख्य दरवाजावरती आर्टिफिशियल तोरण लावत असतो, परंतु हे तोरण फक्त घराची सजावट करतात. त्यातून आपल्या कुठलीही सकारात्मकता किंवा चांगली गोष्ट हे मिळत नाही. परंतु दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही असे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर आपल्या घरावर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असेल किंवा संचार करत असेल तर ती 100% दूर होईल. आणि आंब्याच्या पानांना महालक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण हे बऱ्याच ठिकाणी लावलं जात असतं. आणि असंच म्हणून आपल्याला असे एक तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. आणि हे तोरण लावल्यानंतर आपल्याला कधी काढायचं आहे तर ते 3 दिवसांना तसंच ठेवायचं आहे आणि 4थ्या दिवशी तुम्हाला ते काढून टाकायचं आहे आणि निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. तसेच उद्याच्या दिवशी सायंकाळी आपण जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करणार आहात तर ते लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे. थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि त्या गंगाजलामध्ये एक आंब्याचं पान टाकायचं आहे आणि त्या आंब्याच्या पानाने तुम्हाला ते गंगाजल संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे. घराच्या मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे आणि उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. घराचं जे मुख्य दरवाजा आहे, बाहेरची जागा असते तर तिथे हे गंगाजल तुम्हाला शिंपडायचं आहे. तुळशीपाशी शिंपडायचं. या वेळेमध्ये आपल्याला घरामध्ये लक्ष्मी येते आणि जिथे गंगाजल शिंपडलं जातं तिथे ती जागा जी असते ती पूर्णपणे पवित्र बनते आणि तिकडे लक्ष्मी आकर्षित होत असते. यामुळे आपल्याला हे गंगाजल जे आहे तर ते लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये आंब्याच्या पाण्याने अवश्य शिंपडायचं आहे. तसेच जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणी सामना करावा लागतो. यासह प्रत्येक कामात तुम्हाला अडथळा येत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी आंब्याच्या झाडाची जी मुळं असतात तर त्या मुळांना पाणी अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा आणि मनातील इच्छा हे तुम्हाला सांगायची आहे. हा उपाय केल्याने यशाचे मार्ग खुले होतात आणि प्रत्येक कामात यश हे मिळत असतं. तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करून तुम्हाला मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करते त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.